चलिए अंपायर का इशारा आता हुआ ये प्ले होता हुआ मुकाबला बिग फाइट वाला। कौन सी टीम इस मुकाबले को जीत कर आगे पड़ाव लेगी हम देखेंगे। प्ले होता हुआ यह मुकाबला। पहली गेंद टैप किया पॉइंट पर, बेहतरीन फील्डिंग, रनआउट का मौका होगा क्या। अच्छी रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा, अच्छी फील्डिंग थी वहां पर। एक रन के साथ खाता खुलता हुआ नजर आया रोहित। अब कोटिन स्ट्राइक पर रहेंगे। पहली गेंद पर हल्के हाथों से खेला था पॉइंट पर, बेहतरीन फील्डिंग हुई थी, डायरेक्ट हिट करने का प्रयास था। अपील हुए अंपायर ने उसे नकारा, लेग बाय का इशारा आता हुआ। पाक देखा गया, एक स्टंप पर गेंद थी, फ्लिक करना चाहते थे वहां पर कोटियन, मगर नाकाम हुए। एक रन निकाला, लेग बाय का इशारा आता हुआ। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जाकर पहुंची भी 2 रनों पर। बशीरा गेंदबाजी पर है। बशीरा एक अच्छे गेंदबाज। ऑस्टम की गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेला, बिना पर खिलाड़ी थे वहां पर भारत क्षेत्र में। एक रन जरूर पूरा होता है। एक एक रन के साथ अपनी टीम का खाता आगे बढ़ाते हुए दोनों बल्लेबाज इसको जाकर पहुंचता हुआ 3 रनों पर। खोटियन अब स्ट्राइक पर, डीएम कोटियन और एक तरफ रोहित है। ये दो सलामी जोड़ी मैदान पर अपनी टीम के लिए रंग लेकर आती हुई नजर आएगी। मुबशिर गेंदबाजी पर है, पहला और अपनी टीम के लिए फेंकते हुए। जो हमारे कोचिंग के छोटे छोटे बच्चे थोड़ा सा स्क्रीन के सामने से साइड हो जाए। बेहतरीन शॉट अमिताभ के ऊपर से खेल दिया, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 होगा बेड़ा पार। एक बेहतरीन चौका डीएम खोटियन के बल्ले से आता हुआ और टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 7 रनों पर। बेहतरीन ड्राइव था और बेहतरीन खिलाड़ी ने जम लगाई थी, मगर नाकाम होते हुए नजर आया। इसको 7 रनों पर जाता हुआ, पहला ओवर प्रगति पर चलता हुआ, ये पावर प्ले चलता हुआ। फुल टॉस गेंद फिर कवर पर पॉइंट पर खेला, जब तक गेंद आ रही, गेंद का पीछा कर पाएंगे। बैक टू बैक दूसरा चौका दावा, बिग बैश चौका। वहां पर हम देखेंगे, वहां पर कोटियन के बल्ले से बैक टू बैक दूसरा चौका दावा और स्कोर अब डबल अंकों को छूकर जाकर पहुंचता हुआ 11 रनों पर। 11 रन बने हैं। रिप्ले आप देख सकते, देखिए फुल टॉस गेंद थी, ड्राइव किया और गेंद कवर पॉइंट की दिशा में निकलती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ मुबशिर द्वारा और वहां पर खोटियन बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। फिर से शॉट गिनती, बैकफुट पर जगह बनाई, कवर दिशा में, ये बैक टू बैक तीसरा चौका। खोटियन इज अ फायर और गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार। पहला ओवर समाप्त होता हुआ 15 रन स्कोरबोर्ड पर लगाते हुए दोनों बैटर। अब आइए दोस्तों,
पहली ओवर में 15 रनों का मेला लुटा गया है। बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों के द्वारा, मगर आने वाली ओवरों की कहानी कौन से अंदाज में रहेगी, इसका आंखों देखा हाल सुनते हैं हमारे बेहतरीन कमेंटेटर तुकाराम मंगेल सर जी के द्वारा। थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेने, जिथे क्वालिफाय नंबर 1चा मॅच सुरू झालाय. प्रहार बिग बॅश कप 2025 अर्थात ॲडव्होकेट श्रीकांत जाधव आयोजित ही स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर मोलाचं सहकार्य आज वसई विरार शहर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक हितेजी जाधव यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला यशस्वी होण्यामागे लागलेलं आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही बिग बॅश कप 2025 T20 स्पर्धा मध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे स्पर्धा थोड्या कारणास्तव थांबवण्यात आली होती. आणि पुन्हा एकदा ते पुन्हा एकदा तुमच्या आमच्या भेटीला आलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये एक सामना झाला होता एलिमिनेटरचा, त्यामध्ये टायरन बॉईजनं विजय संपादित केला होता. हा क्वालिफायचा मॅच आहे, जिथे SW क्रिकेट कोचिंग सेंटर आणि 11 बॉईज या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. 11 बॉईज प्रथम बॅटिंग करताना, प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती ते 15. रोहित मेलगे खेळतात 2 वरती. आणि 3 अप्रतिम चौकार आपण पाहिल्या DM कोटियन यांच्या बॅटमधनं, आणि ते खेळतात 12 वरती. अभिषेक पांडे पॅव्हिलियन एन कडनं गोलंदाजीसाठी बदल केला जातोय. वेगवान गोलंदाजीनंतर ते फिरकी गोलंदाजीच्या दिशेनं हे दुसरं षटक. त्यातल्या कडेला एक धावत सुटले, ते धावत करण्याची संधी होती. थोडासा बाहेर, थोडंसं लेट आले कदाचित जे गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्यासाठी गेले ना, त्याच्यामध्ये थोडासा अडसर आला असावा, नाही तर ही संधी होती धावत करण्याची. डावकुरा आताचा फलंदाज आहे. डावकुरा फिरकी गोलंदाज, आणि नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अभिषेक पांडे यांना गोलंदाजी करताना पहिले अगदी टिचून मारा होतोय. नेहमीच त्यानं आर्मर होता, पडला, थोडासा आत आला. नवीन चेंडू आहे त्याच्यामुळे चेंडू वेगानं आत आला. बघा चेंडू जसा पडला ना, तसा कचकन आत आला. दॅट्स आर्मर डिलिव्हरी. आर्मर चेंडू होता. आर्म डिलिव्हरी जसं असतं ना, तसा हा चेंडू हाताळला गेला होता. कारण डावखुऱ्या गोलंदाजचा एक चेंडू असतो, तो बाहेरच्या दिशेने निघून जातो. एक कदाचित रॉंग वन हाताळतायत. आणि हा आर्मर चेंडू, ज्या चेंडूचे उल्लेख आम्ही करत होतो, पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेला. मिश्रण करतायत अभिषेक पांडे. भाई दिखा रहे इनके पास वैरायटी भी है, इनके पास क्वालिटी भी है, दोनों दिखा रहे. एक तर त्यांच्याकडे विविधता आहे आणि वैविध्यता आहेत. या दोन्ही गोष्टींचं मिश्रण करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये अभिषेक पांडे यांनी केलाय. डावखुरा गोलंदाज ज्यावेळेला अशा पद्धतीने मिश्रण करतो, त्यावेळेला त्याला रीड करणं, त्याला ओळखणं थोडंसं कठीण असतं. भाई पहिले पडना होगा फिर जडना होगा. जब पड नहीं पाओगे तो जड भी नहीं पाओगे. अशा गोलंदाजच्या अगेन्स्ट खेळताना तुमचं तंत्र, तुमचं टेक्निक फार महत्वाचं असतं. अगर तकनीक नहीं होगी तो भाई तकलीफ होगी. तंत्र नसेल मंत्र चालणार नाहीये. तंत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे. फ्रंट फूट वरती, बॅक फूट वरती, ड्राईव्ह, कट चा वापर तुम्हाला करता यावा. आता वेगळं काय करण्याचा प्रयत्न, स्विच चिटचा प्रयत्न केला होता. चेंडू चालला लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक पाठला करतोय, तोपर्यंत जाईल चेंडू. पंचाकडनं इशारा होतो बॅटला, जस्ट आतमध्ये चेंडू लागलाय आणि चेंडू पायाच्या पाठीमागच्या बाजूनं हा निघून गेलाय. 2 चेंडू पाहिले आपण सरळ बॅटने खेळताना. आज स्विच केला होता, अगदी रिव्हर्स बॅटच्या आतल्याकडे लागला चेंडू. यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये हा चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलकामध्ये होईल वाढ. 1.4 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती येते 19. 19 रन ऑन बोर्ड.
फ्रंट फुटवरती या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. चांगली जुगलबंदी चालली. अभिषेक पांडे, रोहित मेलगे यामध्ये थोडीशी जुगलबंदी चालली. एकानं अनसेटल करण्याचा प्रयत्न केला होता. याच्या अगोदर स्विचिटचा प्रयत्न त्याचसाठी की गेंदबाज को भाई अनसेटल करते. गोलंदाजाला थोडंसं सेटल होऊन द्यायचं नाहीये, त्याचा विचार करून तो फटका खेळला गेला होता. नाकूटप्याचा चेंडू होता, मिस केला. फलंदाजाने मिस केला, यष्टीरक्षकाने मिट केला आणि चेंडू पाठीमागे लेगबाईच्या स्वरूपात हा चौकार हे षटक इव्हेंट बोलत. हा चेंडू निघून गेलाय तो बरोबर पाठीमागच्या बाजूने आणि पंचाने इशारा केला, लेगबाईचा इशारा. हा फटका बघा, अकुटप्याचा चेंडू होता. पुलचा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंच सांगतात थोडासा डिफ्लेक्शन झाले, कारण चेंडू जसा फलंदाजाच्या बाजूनं ट्रॅव्हल झाला ना, त्या चेंडूनं थोडीशी दिशा बदलली. याचा अर्थ कुठला तरी हलकाचा स्पर्श झाला असावा, जे पंचांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. 2 षटकांचा खेळ. धावा दाबलकावरती 23 फॉर नो लॉस आफ्टर 2 ओव्हर्स बॅटिंग फर्स्ट ऑन 11 बॉयज टीम जे प्रथम बैटिंग करते. पहले बल्लेबाजी करते हुए 2 ओवर का खेल यहाँ समाप्त होते हुए स्कोर 23 रन बिना किसी नुकसान के, जहां रोहित मिलके खेल रहे 6 पे और 7 निभा रहे हैं डीएम कोटियन 12 पे. हालांकि तीन अच्छे बाउंड्रीज दिखाई थी कोटियन साहब ने. विनोद गोलंदाजीसाठी सज्ज होतात. खाडियनकडनं गोलंदाजी करतील विनोद बंडा. तेवीस धावा दाखल का ऑफ साईडच्या दिशेने 4 षटरक्षक अगदी सर्कलमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटला फील्ड केलं गेलंय. ऑन साईडला पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. बिहाइंड द विकेट जर पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, समोर एक मिड ऑन आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, 2 फिल्डर बरोबर सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला चेंडूवाला निर्धाव विनोद बंडा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. खाडियनकडनं क्रॉस बॅटर फटका गॅपमध्ये आहे. कोटेन भाई ऑन फ्लोअर, ऑन फायर. एकापेक्षा एक सरस फटके खेळत असताना हा पुढ्यातला चेंडू होता आणि त्या पुढ्यातल्या चेंडूला सरळ वाईडिश लॉंग ऑन अर्थात काऊ कॉर्नरच्या दिशेनं पाठवले. चौकाराच्या साह्याने चौकाराने धावफलक 27 धावा धावफलकावरती. अराउंड द विकेट हा चेंडू हाताला गेला होता ऑफस्टम्पच्या बाहेरनं, अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरनं. भाई खीच के लेके आहे, खीच के मारा आहे असं म्हणूया. ऑफस्टम्पच्या बाहेरनं ड्रॅग करून या चेंडूला पाठवलंय ते वाईडिश लॉंग ऑनला. चौकार. कोटियन चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असताना डीएम कोटियन 16 वरती खेळतायत. 6 चेंडूचा त्याने सामना केलाय. बॅक टू द बॉलर खेळ होतं. स्कोर बोर्डवरती आपण नजर टाकली तर 2.3 षटकांचा खेळ झालाय आणि धावा धावफलकावरती येते 27. फर्स्ट एड बॉक्स असेल तर आपण घेऊन जा.
चला इंटरव्ह्यू नंतर पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जाऊया. थोडीशी दुखापत झाली पण अपेक्षा तीच आहे की दुखापत जास्त गंभीर नसावी. कारण नुकताच कुठे हंगाम सुरू झालाय. लेदर बॉल क्रिकेटचा देखील हंगाम आता सुरू झालाय, त्याच्यामुळे दुखापत जास्त गंभीर नसावी हीच अपेक्षा आपण करूया. सामना सुरू आहे. एका बाजूला SW क्रिकेट कोचिंग सेंटर जे फिल्डिंग करतायत आणि 11 बॉईज संघ यावेळेला टॉस जिंकला होता SW क्रिकेट कोचिंग सेंटरनं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. थोडासा वेळ जो गेलाय, मोमेंटम जर आल्या तर चांगल्या वेगानं धावा येत होत्या आणि थोडा वेळा का ना होईना तर मोमेंटम थोडासा थांबलाय. पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होतोय. DM कोटियन स्ट्रायकर एंड लाव काडियनकडनं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विनोद. थोड्या वेळासाठी खेळ थांबला होता पण DM कोटियनच्या फॉर्म मध्ये आहेत. जसा बॅटच्या मधोमध चेंडू लागतोय, चेंडू समोरच्या दिशेनं खेळला गेला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण बिल्कुल फॉर्म में दिखाई दे रहे. बल्ले के बीचों बीच लग रहा है. ऑन द राइज खेल रहे, सीधे बल्ले से खेल रहे, वी में खेल रहे. ये अच्छी बात है. ही चांगली गोष्ट आहे की वी मध्ये खेळतात. बरोबर फटका. फिल्डिंग महत्वाची क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. आता त्या चेंडू निसटला. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती रोहित पूर्ण करतील. संघाची धावसंख्या 29-29. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 29-29. हा क्वालिफायर नंबर 1 चा मॅच आहे. इथे जिंकणारा संघ ग्रँड फायनलच्या दिशेनं जाईल. आता येणारा चेंडू हलक्या हाताने सेन्सेबल क्रिकेट सेन्सेबल पाहिजे तेवढ्या स्कोर आलाय. कदाचित जितक्या बाउंड्री लगावायच्या तितक्या बाउंड्री लगावलेल्या आहेत. सेन्सेबल करणं गरजेचं आहे. त्याकरता थोडंसं भाई पुश करो और खुश रहो. 3 ओव्हर संपल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 30. 10च्या सरीनं धावफलक आहे 30. 3 ओव्हर की समाप्ति के बाद स्कोर बने हैं 30 रन, जहां रोहित खेल रहे 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं और DM कोटियन जो बल्लेबाजी कर रहे हैं 18 के निजी स्कोर पे. हालांकि पहले बल्लेबाजी का न्योता दिया था SW क्रिकेट कोचिंग सेंटर ने और उसका फायदा उठाया अब तक 11 बॉयज. इनके दोनों प्रारंभिक बल्लेबाज यानी ओपनिंग बैट्समैन रोहित मेलगे और DM कोटियन. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येते 30. जसं आपण उल्लेख करतोय या प्रहार बिग बॅश कप 2025 25-26 झाले आता आणि 25ला सामना पावसामुळे काहीशा व्यत्ययामुळे थांबला होता. त्यानंतर आता ही 2026ला म्हणजे याला करताना बिग बॅश कप 2025-26 म्हणावं लागणार आहे. कारण 26 मध्ये ही स्पर्धा आपण पूर्ण करतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा धावफलकावरती 10ची सरासरी आहे 30. क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी उमेश. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर आहे. पंच वळतात इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा. पहिल्या 3 षटकामध्ये ज्यावेळेला 30 धावा येतील 10 धावांचा त्याचा अर्थ गोलंदाजावरती अतिरिक्त दबाव आहे, प्रेशर जरूर आहे. पण अशा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि खास करून क्वालिफायर वाला मॅच आहे. या क्वालिफायर वाल्या मॅच मध्ये इथे तुमची क्वालिटी महत्वाची आहे. तुमचा दर्जा जो आहे ज्या पूर्ण सीझनभर तुम्ही जसे खेळलेले आहेत या टप्प्यापर्यंत पोहोचताना जशी कामगिरी तुमच्या टीमची तुमची वैयक्तिक कामगिरी झालेली आहे. त्याला साजेशी कामगिरी करायची आहे. लाईनला मिस केलं. आले पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला पण लाईनला पूर्णपणे मिस केलं. उजव्या यष्टीच्या बाहेर लाईन होती बघा. लाईनला पूर्णपणे मिस केलं आणि बॉडी पोझिशन जी पाहिली ना तर कर्जदाराची चेस्ट थोडेसे खाली गेले आणि त्या कारणासह चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरनं यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसवलाय.
पंच 1 मिनिटासाठी थांबा, कारण एक खेळाडू ऍड होत नाहीयेत, त्याच्यामुळे क्रिकवरती स्कोरिंग थोडीशी थांबलेली आहे. कटर 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 चेंडू हाताळला गेला होता. वेगवेगळे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा दाबालकावरती येते 31-31. 18 वरती बॅटिंग कोटियन बॅटिंग करतायत. टॉप एंड लागला, टॉप एंड लागला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. जास्त धावले, जास्त धावले, जास्त लांबपर्यंत धावले. एकाच्या जागी 2 धावा. उलट्या बाजूला जे धावत गेले, कदाचित चेंडू थोडस आपल्या नजरेच्या बाहेर गेला तो. बघा उमेशचा चेंडू बघा, हा कटर होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. टॉप एंड लागला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. पहिला तर धावत धावत पाठीमागे गेले, इतके पाठीमागे गेले की झेल त्यांच्या पुढ्यात पडलाय. उलट्या बाजूला, उलट्या बाजूला हा चेंडू लँड झालाय. धावा धापलकावरती येते 33. हालांकि अच्छी गेंदबाजी कर रहे हैं उमेश. बैक ऑफ द हैंड डिलीवरी थी, अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे खिलाड़ी. आता समोर पायावरचा बॉटम हँडचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. बॉटम हँडचा वापर झाला आणि चेंडू हवाई सफर करतोय. हे सेलिब्रेशन आहे, ज्युबिलेशन आहे, जे आपण बरोबर आता डगआउटच्या दिशेने बघतोय. डगआउट मध्ये सेलिब्रेशन त्याच करता आलं. पहिल्यांदा थोडीशी लाईन हरवली, ती दिशा आहे ना पायाच्या दिशेने गेलं. बिल्कुल पैर पकड़ने की कोशिश, पकड़े पैर और गेंद गई की बॉर्डर लाइन की सैर. पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मनगट थोडंसं फिरलं. बॉटम हँडचा वापर, ताकद संपली, टायमिंग दिलं आणि टायमिंग विथ ताकद फटका खेळलाय लवमान सीमारेषेच्या पार. षटकार, षटकार दाखवलं जाऊन बोलतात 39. स्कोर जा पहुंचा 39, 39 रन बिना किसी नुकसान के. पटकी हुई गेंद थी, हालांकि खेलना चाहते थे स्क्वायर की दिशा में. 1 रन. एक्साइटमेंट है, एक्साइटमेंट है, बहुत सारे एक्साइटमेंट है और ये भी इसका भी आनंद ले रहे हैं बाकी सारे खिलाड़ी. डीएम कोटियन के जितना बल्लेबाजी के आनंद ले रहे हैं ना, उतना ही इस छोटे से सीन का आनंद भी ले रहे हैं. ये छोटे से दृश्याचा आनंद आहे की बाकीचे खेळाडू. स्कोर 40 धावा धापलकावरती आहेत. आता यावेळेला रोहित स्कोर पुढचा 42 धावा धापलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. रोहित मेघे खेळतात 11 वरती, डीएम कोटियन 27 वरती. चांगला स्टार्ट है, बिल्कुल शुरुआत की थी कोटियन वाली ने और अब उनका बखूबी साथ निभा रहे हैं रोहित. रोहित खेल के भी काफी अच्छा साथ निभा रहे हैं. 4 ओवर का खेल समाप्त. चार षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटका एकापेक्षा एक सुंदर फटका. डीएम कोटियन कमाल करत
से शानदार स्ट्रोक लगाते हुए डीएम कोटियन अगदी कव्हरच्या डोक्यावर नाही चेंडूला पाठवले बॉल लाईनच्या बाहेर अगदी लांब 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 वरचा हा सिक्सर डीएम आणि 50 धावा 50 अप 11 बॉईज 50 अप 50 धावा धापलकामध्ये या सिक्सरनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 5-0 50 रन ऑन बोर्ड 33 वरती बॅटिंग करताय डीएम कोटियन 11 वरती रोहित मिलगे या दोनों मध्ये पार्टनरशिप झाले दोनों के बीच काफी अच्छी पार्टनरशिप हुई है 50 रनों की साझेदारी अब तक होते हुए आफ्टर 4.1 ओवर स्कोर 50 फॉर नो लॉस। फिर एक बार गेंदबाजी की वाकडोर सांगा पाहिजे पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केला होता बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण ज्यावेळेला डगआउट बरोबर आपल्या बाजूने असतं मग मजा येते की तिथून काहीशा सूचना केल्या जातात काफी सारे मेसेज जाते भाई ऐसा खेलना है वैसा खेलना है या खेलना है वा खेलना है अशा पद्धतीने खेळायचं हे मेसेज दिले जातात धावा धापलकावरती येते 50 पाठीमागे गेलं पाठीमागे दिलं थोडंसं लेट कट करायचं होतं पण फार उशीर झाला होता लेंथ बघा लेंथ इतकी छोटी नव्हती ज्याला तुम्ही मागे जाऊन लेट कट करू शकाल इतनी छोटी गेंद नहीं थी जो पीछे जाके आप लेट कट खेल पाते ये खेल सकते थे आतमध्ये येणारे चेंडू हलक्या हाताने आपण बघितलं मनगड्याच्या साह्यानं त्याला वळवलं आणि चेंडू एक धाव या चेंडूवरती पूर्ण 51 51 धावा धावफलकावरती आहेत चांगली फलंदाजी चांगला स्टार्ट एकदम फ्लाइंग स्टार्ट आहे 11 बॉईजचा अगदी फ्लाइंग स्टार्ट आहे या सामन्यामध्ये जर बघितलं तर 11 स्टार्ट अगदी फ्लाइंग स्टार्ट मिळालाय आतापर्यंत 4.4 षटकांचा खेळ स्कोर 51 कुछ अलग सोचना पड़ेगा भाई आपकी सोच का दायरा थोड़ा सा बढ़ाइए गेंदबाजों को वही करना होगा एक बार आपने सोच बड़ी कर दी तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते हैं तो आपको सोच का दायरा थोड़ा सा बढ़ाने की आवश्यकता विचार थोडेसे मोठे करावे लागणार आहेत काहीतरी वेगळं करण्याची तयारी इथे गोलंदाजाला देखील दाखवावी लागणार आहे ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह जरूर केलाय क्षेत्रक क्षेत्ररक्षक फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय तो 52 52 धावा धावफलकावरती आहेत कंधे नहीं झुकने चाहिए अगर विकेट नहीं मिल रही थी भाई विकेट आएगी लेकिन थोड़ा सा और पुश कीजिए टॅप टॅप करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये देखील माहिती होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर लेंथ मध्ये थोडासा बदलाव केला गेला होता 5 षटकाचा खेळ संपलाय 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा येते धावफलकावरती 52 करंट रन रेट 10.40 आहे या क्षणाला जर बघितलं करंट रन रेट 10.40 आहेत डीएम कोटियन खेळतात 34 रोहित खेळतायत 12 वरती संघाची धावसंख्या 52 11 बॉइज 52 रन बने बिना किसी नुकसान के जहाँ रोहित खेल रहे 12 पे और डीएम कोटियन खेल रहे 34 रन के स्कोर पे बदलाव थोड़ा सा होगा जैर भाई ज्वाइन होंगे कमेंट बॉक्स में चलिए दोस्तों 5 ओवर का खेल समाप्त हुआ है 52 बिना कोई नुकसान के दोनों बल्लेबाजों में एक बेहतरीन साझेदारी एक पार्टनरशिप होती हुई नजर आ रही है
साहिल गेंदबाजी पर आएंगे। टीम के लिए छठा ओवर लेकर रोहित स्ट्राइक पर आएंगे। फिर टॉस गेंद थी, वहां पर खेलना चाहते थे आउट साइड पर, मगर गेंद लेग स्टंप पर पिचिंग की देखी गई और वहां पर नट आउट करार दिया गया। अपील जरूर थी वहां पर, मगर एक छोटी गेंद को आप रिप्ले में देख सकते, देखिए वो टॉस गेंद थी, आउट साइड खेलना चाहते थे, गेंद कहां पर लेग स्टंप बाहर जाती हुई गेंद थी, इसलिए अंपायर ने उसको अंपायर सब कुछ देखा गया, उसके बाद नट आउट करार दिया गया। बेहतरीन गेंद ड्राइव का किया है ऑप्शन पर, मगर गेंद और जो बल्ले में बेहतरीन 100 हुआ नहीं जब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। खोटियन अब स्ट्राइक पर रहेंगे। बॉल में जब तक गेंद को फील्ड किया जाएगा साहिल द्वारा। अब अच्छी गेंदबाजी वहां पर साहिल कर रहे हैं, क्योंकि वहां पर जानते हैं कि 5 ओवर में हमारी टीम थोड़ी सी बैकफुट पर है, फ्रंट फुट पर आने की जरूरत है, तो बैकअप गेंदबाजों को करना होगा। चौतीस पर कोटियन है। 13 गेंदों का सामना वहां पर रोहित ने किया और 13 रन पर खेले, मगर कोटियन की बात की जाए तो 20 गेंदों में 34 रनों की पारी। ऑस्टनबर्ग गेंद दी, आउटसाइड खेलना चाहते, विकेट कीपर भी बीट हुए इन थर्ड मैन पर ट्रैवल होती हुई जब तक खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे। फुटबॉल जैसा खेला है, पेस से गेंद को रोका है, मगर 2 रन रोकने में नाकाम हो जाएंगे। 22 का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। ये एक्स्ट्रा रन पर भी कंट्रोल करना होगा गेंदबाजों को। देखिए अब ऑस्टनबर्ग गेंद दी, थोड़ी सी बाहर निकलती हुई और नीचे रहती हुई गेंद वो सीधी विकेट कीपर के दस्ताने से छूटकर थर्ड मैन पर गई। गेंद को फील जब तक किया गया थर्ड मैन के खिलाड़ी द्वारा, पेयर द्वारा। फिर फुल टॉस गेंद ड्राइव किया था, गेंद गेंदबाज के हाथ को लगकर मैदान क्षेत्र में आती हुई। बहुत ही बेहतरीन शॉट था, ताकत थी वहां पर। साहिल थोड़ी सी हाथ पर वो करते हुए नजर आए, क्योंकि एक अच्छे गेंदबाज भी है, खलम से बिलोंग करने वाले ये गेंदबाज, जिन्होंने बहुत सा कम उम्र में अपनी गेंदबाजी का जलवा दिखाया है। अब रोहित स्ट्राइक पर रहेंगे, अगली गेंद के तैयार। वो अच्छी गेंद थी, गुड लाइन से उछाल लेकर सीधी विकेट कीपर के दस्ताने में, डॉट बॉल। क्योंकि आज कोई भी पहली विकेट की भी बात की जाए तो वही गेंद हमें देखने को मिली थी। आप रिप्ले देख सकते, देखिए गेंदबाज की गेंद उछाल थोड़ी सी लेकर सीधी विकेट कीपर के दस्ताने में। पहली विकेट पर भी बात की जाए, सुबह के क्षेत्र में मुकाबला खेला गया, कभी गेंद ऊपर से आ रही थी तो कभी नीचे रही थी। वही कारनामे दूसरे विकेट पर भी देखने को मिल रहे हैं, नजर आ रहे हैं। 6 ओवर का खेल समाप्त, 56 रन बने हैं बिना कोई नुकसान के। 6 ओवर का खेल पावर प्ले समाप्त हुआ है। अब क्या वहां पर गेंदबाजों में बैकअप करने की क्षमता गेंदबाज लेकर आएंगे, और करना होगा बैकअप, क्योंकि दोस्तों बैकअप मिलेगा, एक ब्रेक टू आएगा तो आपको ये मुकाबला बनाने के लिए थोड़ी सी आसानी हो जाएगी, क्योंकि दोनों बल्लेबाज अब सेट हो चुके हैं, जिन्होंने 36 गेंदों का सामना किया है। धवल आएंगे गेंदबाजी पर, और एक बड़ा नाम जिन्होंने टेनिस में लेजर में अपने नाम का दबदबा रखा है, वो धवल गेंदबाजी पर आएंगे। लेफ्टी हाथ के गेंदबाज हैं। अब अगर बात की जाए तो 56 रन बिना कोई नुकसान के, और दोनों बल्लेबाज
सेट हो चुके हैं और सेट होने के बाद जब कहा जाता है ना कि बल्लेबाजों को एक वो गेंद वो फुटबॉल नजर आती है, वैसी बल्लेबाजी यहाँ पर कोटियन और रोहित द्वारा 56 रन बने हैं बिना कोई नुकसान के। 6 ओवर का खेल समाप्त, पावर पे खुला है, मगर क्या अब वही बल्लेबाजी का जलवा यहाँ पर रोहित और कोटियन दिखाएंगे। 1 नंबर की जर्सी है, नाम बड़ा है, बड़ा काम कर रहे हैं वहां पर बल्लेबाजी में, मगर अब धवल आए हैं, इनके पास भी क्षमता है गेंदबाजी में अपनी। वैसे चिमाजी अपा की मैदान की बात की जाए तो एक बेहतरीन मुकाबला हमने देखा था, मेमन ट्रॉफी खेली जा रही थी और उसमें धवल ने अपने काम को अंजाम दिया था, मगर आज कौन से अंदाज में गेंदबाजी करेंगे धवल। बेहतरीन गेंद थी, बैकफुट पर गई, जगह बनाई, कवर अप बाउंड्री गेंद के बाद जब तक गेंद को रोका गया है 1 ही रन मिल जाएगा। इतने दूर गेंद गई मगर बेहतरीन फील्डिंग, 3 रन अपने टीम के लिए रोके हैं, ये बहुत फायदेमंद हो सकते हैं। स्कोर 57 रनों पर जाता हुआ 57। बेहतरीन गेंद थी, ऑन साइड खेलना गए जाते थे रोहित, मगर गेंद नीचे रहकर सीधी विकेट पे मंडाती हुई धवल को मिलती हुई पहली सफलता, पहला ब्रेक टू आता हुआ, बल्लेबाज गॉन। मैंने कहा था ना ये धवल ने अपने काम को अंजाम दिया है और वही धवल को गेंदबाजी पर लगाया गया खाड़ी एंड से, और बेहतरीन गेंदबाजी, बोल्ड क्लीन बॉल होते हुए रोहित 13 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए, 15 गेंदों का सामना किया, 2 चौके शामिल रहे उसमें। स्ट्राइक का रेट बात की जाए तो 86 पॉइंट का रहा। देखिए आप रिप्ले देख सकते हैं, आउट साइड खेलने का गेंद थोड़ी सी नीचे रहकर सीधी विकेट पर मंडलाती हुई और बल्लेबाज रोहित की खेले को विराम लगता हुआ नजर आया। ये धवल देव कप्तान ने गेंदबाजी पर लाया उसको काम को अंजाम देने के लिए और वो काम को अंजाम देते हुए नजर आए। अब न्यू बैटर गौतम मैदान के अंदर दाखिल होंगे कोटियन का साथ देने के लिए। गौतम अगली गेंद के तैयार, बेहतरीन गेंद दी, ऑन साइड पर गेंद को खेल दिया है जमीनी शेर करते हुए, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। अब देखिए लेफ्ट हाथ के बल्लेबाज गौतम वाघेला सर जी वहां पर बल्लेबाजी के लिए गए और पहली गेंद को बेहतरीन अंदाज में ड्राइव किया था। देखा था कि खिलाड़ी बहुत मिड विकेट पर थे, जब तक सिंगल डबल को हम रोटेट कर जाएंगे। यही है ना कि क्रिकेट में अब जब गैप ढूंढ लेते हैं तो वहां पर सिंगल को डबल में रोटेट किया जाए, डबल को ट्रिपल में कैसे कन्वर्ट किया जाए वो ध्यान रखते हुए गौतम ने अपनी टीम के लिए खाता खोला और टीम को पहुंचाया 59 रनों पर। फिर कदमों का इस्तेमाल किया, हल्कों से खेला था ऑन साइड पर मिड विकेट पर, जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे। कॉलिंग अच्छी है,
कॉलिंग होना बहुत जरूरी है। बेहतरीन गेंदबाजी हो रही है धवल द्वारा। कप्तान ने लाया था खाड़ी एंड से और वहां पर एक सफलता दिलाते हुए एक ब्रेक तो दिलाया है। जो साझेदारी जम रही थी वो साझेदारी को तोड़ा है, मगर अभी भी लॉन्ग ऑन पर गेंद को खेला है। जमीनी शिरकत गेंद गई है, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 61 रन बने हैं। कोटियन जाकर पहुंचे 37 रनों पर 24 गेंदों का सामना किया है। गौतम की बात की जाए तो 2 गेंदों का सामना किया, 3 रनों पर खेल रहे हैं। धवल की अगली गेंद, गौतम खेलने के तैयार। अच्छी गेंद थी, हल्का सा खेला है गेंद को, गेंद अंदर की करीब आई थी। बेहतरीन फील्डिंग वहां पर, लाजवाब फील्डिंग का, और उसके बाद थ्रो भी बेहतरीन रफ आता हुआ। ओवर नंबर समाप्त होता हुआ 7वां। 62 रन बने एक विकेट के नुकसान पर। अब 13 ओवर का खेल आना बाकी है, मगर जैसे जैसे 6 ओवर समाप्त हुए उसके बाद अब आने वाली ये 5-6 ओवर में और एक साझेदारी बनेगी या ब्रेक तो मिलेगा, तो यहाँ पर मुकाबला गेंदबाजों के पक्ष में जाता हुआ नजर भी आ सकता है कि एक रन संख्या में खोलने का विचार रहेगा। मगर जब रन संख्या ज्यादा बनेगी तो एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा। सात षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती येत्या 1 गडी बाद 62 धावा. डीएम कोटीन खेळतात 37 वरती 24 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी. हालांकी गौतम वाघेला अजून एक असं नाव आज जर पाहिलं तर एक टॅलेंटेड असं खेळाडू यांना आपल्या नावाची दखल मुंबई च्या क्रिकेटमध्ये घेण्यास भाग पडलेला आहे. अब्रॉड जाऊन बाहेरच्या जाऊन देखील चांगली फलंदाजी त्याने केली. 62 62 धावा धापलकावरती आहेत. ऋतिक उपाध्याय ड्राईव्ह करायचा होता, फॉलोथ्रू मध्ये फील्ड करण्यास कमी पडले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. ऋतिक राठोड नवीन गोलंदाज सज्ज होतोय. एक जो स्टार्ट मिळालाय, जी सुरुवात मिळाली त्या सुरुवातीचा किती फायदा 11 बॉईज उचलतात का बघूया. 10च्या आसपासचा सध्याचा करंट रन रेट आहे आणि त्या 10च्या आसपासचा रन रेट म्हणजे 9 आणि 10च्या मधला जो रन रेट आहे ना, तो दाखवतोय की 170 180 धावा कदाचित उभारू शकेल. आणि एम तोच आहे, लक्ष तेच आहे, टार्गेट कदाचित तेच आहे. 170 180च्या आसपास प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवतो. याच क्रमाने गेले तर 176, थोडा वेळ वाढवला तर 190. फॉलिंग स्वीप करायचं होतं, फॉलिंग स्वीप चा प्रयत्न केला होता. वेगवेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा बघा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, अगदी बाहेर, पण जसं ते एका ठिकाणी खेळपट्टीला थोडीशी कमी उचली आहे, बाउन्स थोडासा कमी आहे आणि त्याच ठिकाणी हा चेंडू लँड झाला होता. बिलकुल डिलिव्हरी जहा पिच हुई थी थोडंसं कम बाउन्स आहे. बॅकफुटला गेलं, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न समोर लॉन्ग ऑफला. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. ये जो अच्छे रन है बिल्कुल. आप जैसे जहीर भाई ने कहा ना, आगे आने वाली 5-6 ओव्हर काफी अहम होगी. 5-6 षटकांचा खेळ यासाठी महत्वाचा असणार आहे. ज्या रणगतीने चालले त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्या आसपास गेले तरी 12-13 षटकापर्यंत कदाचित 100च्या पार जाऊ शकतील आणि त्याच्यानंतर शेवटच्या 7-7 षटकामध्ये हाणामारी स्लॉक केले जाईल. पुण्यातला चेंडू होता अपेश ऑफ ड्राईव्ह फील्ड केले गेले. उमेश होते लॉंग ऑनला, लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. मिडल ऑफ द बॅट घेतला होता. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न समोर केला गेला होता. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 65 रन 7.4 ओव्हर्स. गॅप मध्ये खेळला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तो पोहोचण्याचा प्रयत्न करतील लॉंग ऑनला. 1 धाव चेंडू पुरते. उमेशचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फील्ड केली गेली. उजव्या बाजूला धावत 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 जाऊन फील्ड करणं सोपं नाहीये. ऋतिकने या षटकामध्ये एक तर काम केले, कदाचित ज्या वेगानं धावा चालल्या होत्या
त्या सिंगल न धावफलक पुढे चाललाय. या 5 चेंडूवरती 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात ऋतिकनं. अकोटाब्याचा चेंडू शेवटच्या क्षणी बॅटचं फेस थोडंसं ओपन केलं. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड करतील अभिषेक. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 8 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 67 धावा धावफलकावरती आहेत. डीएम कोटेन खेळतात 39 वरती. गौतम वाघेला खेलते 7 वरती. काफी अच्छी शुरुआत के बाद अब 8 ओवर का खेल समाप्त होते हुए स्कोर 67 रन, 1 विकेट के नुकसान पे. हालांकि अच्छी बल्लेबाजी स्टार्ट किया था कोटेन ने, जो पावर प्ले के खेल में हमने देखा था शुरुआत की थी. बट ऑफ के खिलाड़ी को बीट करते हुए जो शुरुआत की थी वो एक फ्लाइंग स्टार्ट और उसके साथ एक से बढ़कर एक चौके जड़ते हुए बल्लेबाज डीएम कोटियन. एक ही ओवर में 3 चौके, लगातार 3 चौके डीएम कोटियन इनके बल्ले से हमने देखे थे और उन्हीं के इस चौके के बदौलत अब स्कोर तेजी से बढ़ता हुआ आगे बढ़ता हुआ. हालांकि रोहित ने भी अच्छे साथ निभाया, कुछ अच्छे स्ट्रोक रोहित ने भी खेले और उसी की बदौलत ये स्कोर अब जा पहुंचा है. अब गेंदबाजी में फिर एक बार आएंगे जिन्होंने सफलता हासिल की थी. मागच्या षटकामध्ये ज्यांना यश लाभलं होतं ते आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. धीरज डबल सोलंकी. बिल्कुल थोड़ा सा धैर्य से और धीरज से खेलना होगा. एक तो एक दूसरे के खेल से एक दूसरे से खेल से साथ निभाना होगा. एक दुसऱ्यांचा खेळ पाहून तुम्हाला खेळ भारत द्यायचा आहे. आपला जोडीदार काय खेळतो, आपला साथीदार काय खेळतोय, इनिंगला कसा वाढवतोय, इनिंग कशी पेस करतोय, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात ज्यावेळेला जोडी जमलेली आहे. आणि या जोडीला तोडण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजीमध्ये बदल केला. मागच्या षटकामध्ये धवलने एक यश संपादित केलं होतं. ज्यावेळेला जोडी जमली होती धवल त्यावेळेला त्या जोडीला तोडण्याचं काम केलं होतं. खास करून रोहित मेलगीची ती विकेट त्याने प्राप्त केली होती. भाई डीएम पोटीन है, ये डीएम है, ये डेमोस्ट्रेशन है, ये सामने वाले को डिस्ट्रॉय करने वाले हैं, ये डोमिनेट करने वाले हैं. ये डीएम है भाई, ये डोमिनेट करेंगे. ये डोमिनेट कोटियन है जो डोमिनेट कर रहे हैं आणि पूर्णपणे गोलंदाजावरती कंट्रोल, अगदी कंट्रोल गोलंदाजावरती त्यांनी केलाय. हा चेंडू बघा बरोबर विदिन स्टंप होता. स्विप केले, चेंडूला पाठवलं, स्लॉक केलं होतं आणि मिड विकेट सीमारेषा पार धाडले. बिग हिट, एक उत्तुंग असा षटकार. एक पूर्णांक 8.2 षटकांचा खेळ संपलाय. पुढे ससम जागा बनवण्याचा प्रयत्न, कव्हरला फील्ड केले गेले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलक वाढून पोहोचलाय 75. 75 धावा धावफलकावरती. डीएम कोटियन बॅटिंग करतात 46. डीएम कोटियन बॅटिंग ऑन 46. 29 29 चेंडूवरती 46 धावांची आक्रमक इनिंग. काफी अच्छे बल्लेबाजी कर रहे. हालांकि 46 के स्कोर पे अब डीएम कोटियन बल्लेबाजी कर रहे हैं. दूसरी तरफ गौतम वाघेला आहिस्ता आहिस्ता सिंगल से स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, अपने साथी को मौका दे रहे हैं और स्कोरबोर्ड को हल्का रख रहे हैं. स्कोरबोर्ड को चलाने का काम गौतम वाघेला बखूबी निभा रहे हैं. कदमों का इस्तेमाल किया था. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्याकडे लागला चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय. कॉलिंग मध्ये शेवटच्या क्षणी नकार दिला. गौतम सांगत होते बाबा डीएम कोटियन याला, भाई डीएम भाई क्या जल्दबाजी है, इतनी जल्दी करने की आवश्यकता नहीं है, काफी सारे और बचे अब. गौतम वाघेला तेच सांगत असताना कोटियन यांना की बाबा घाई करण्याची आवश्यकता नाही, जितका मेहनत करायची, जो का स्टार्ट मिळवून द्यायचा तो तुम्ही स्टार्ट मिळवून दिलाय आणि त्या स्टार्टला अजून वाढवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. इसके लिए जल्दबाजी नहीं करनी है. आणि अशा छोट्या छोट्या संधी आहेत ना टीम
SW क्रिकेट कोचिंग सेंटर, तुम्हाला या छोट्या संधी तुम्हाला मिळवायच्या आहेत. छोटी छोटी ऑपॉर्च्युनिटी आहेत, ते तुम्हाला ग्रॅब्स करायचे आहेत. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय. डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक ती घेतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 8.5 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 1 गडी बाद. 77 धावा. 77 रन ऑन बोर्ड आफ्टर 8.5 overs. 77 loss of 1 wickets for batting on 11 boys. जो पहले बल्लेबाजी कर रही है टीम. अकोटा पैदा चेंडू होता बॅकफुटला जाऊन खेळले. चेंडू क्षेत्ररक्षक लंगॉनला फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 9 षटकांचा खेळ संपलाय आणि 9 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा धावफलकावरती होत्या 78. 78 धावा धावफलकावरती. 9 षटकांचा खेळ संपलाय. DM कोटीन बॅटिंग करतात 47. गौतम वाघेला 10 वरती. 9 ओवर का खेल समाप्त हुआ है. आइए तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का फिर से हार्दिक स्वागत है. बिग बैश 2025 एडिशन 3 आप देख रहे हैं और दोनों बल्लेबाजों में भी अब साझेदारी बन रही है. रोहित आउट होने के बाद गौतम वगैरह बैटिंग पर गए और एक साथ निभाते हुए वहां पर कोडियन 47 पर. ऑस्ट्रेलिया की गेंद दी, छेड़खानी की और गेंद अपने फादों में गेंद को फिल किया गया. रुचि गेंदबाजी पर है. 10वां ओवर फेंक रहे अपने लिए. स्ट्राइक पर गौतम. अच्छी गेंद दी, हल्का सा खेला गेंद. देखना का अंपायर की उंगली आसमान पर और ये बड़ा विकेट और कोठियन को लौटना पड़ेगा. कॉलिंग टूटी, दिल टूटा, बल्लेबाज मैदान के बाहर. देखिए क्या इस रन की जरूरत थी. साझेदारी बन चुकी थी 47 पर. ये ऐसे ही वहां पर बल्लेबाज रन आउट होते हुए नजर आए. DM कोठियन 47 पर 30 गेंदों का सामना किया. आप रिप्ले देख सकते हैं. बेहतरीन साझेदारी जिसमें 4 चौके 3 सिक्सर शामिल रहे. कोठियन के 14 टाली बननी चाहिए. देखिए और आप स्क्रीन पर देख सकते हैं स्टंप पर ऑन साइड पर कितनी शॉट और फिर मिड विकेट थर्ड मान पर कितने शॉट को खेला गया कोडियन द्वारा और अपनी टीम के लिए 47. देखिए ऑप्शन पर गेंद थी, हल्का से कट किया था. गेंद सन पर गई, वहां पर बेहतरीन फील्डिंग हुई वहां पर. बेहतरीन थ्रो के साथ बल्लेबाज कोठियन बैक टू डग आउट आएंगे. ये बहुत ही बड़ा विकेट है. पहले मुकाबले में भी वही कहानी हमें देखने को मिली, तो दूसरे मुकाबले में भी वही कहानी आएगी क्या? न्यू बैटर निनाद मैदान के अंदर दाखिल होंगे और एक बड़ा नाम है. गुड बैटिंग वहां पर कोटियन सर जी के द्वारा देखने को मिली, जहां पर साझेदारी बनी थी. 47 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए. देखिए अब रिप्ले देख सकते हैं. स्टंप पर गेंदी पर कैट किया था. गली रिजर्व पर बेहतरीन फील्डिंग हुई, थ्रो आया, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और गेंद सीधी विकेट पर लगकर वहां पर बल्ला थोड़ा सा दूर रहता हुआ नजर आया और बल्लेबाज कोटिन की खेली को विराम लगता हुआ नजर आया. और वाकई में रुककर टीम को एक साथ निभा रहे थे, वहां पर लूटते हुए नजर आए. मगर अब न्यू बैटर मैदान पर है. ड्राइव करना चाहते थे ऑस्टम की गेंद को, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्ता से छुटी, गली से पर ट्रैवल होती हुई नजर आई. डॉट बॉल. निनाद आए हैं. निनाद कदम न्यू बैटर है मैदान पर. देखिए लेग स्टंप पर गेंद, बैट का एज लगा है या फिर अंपायर का क्या निर्णय आएगा. गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फरार. बेहतरीन चौका आता हुआ. आप रिप्ले भी देख सकते हैं. देखिए
पेड़ पर गेंद थी, ग्रांस किया और गेंद विकेट कीपर के दस्ताने में मिली नहीं, मगर गेंद सीधे फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार होती हुई नजर आई। क्योंकि ऐसी गेंदों का तो बल्लेबाजों को फायदा होता है कि ग्लांस किया जाए और फिर बल्लेबाजी मगर वहां इलेक्शन के बाहर गेंद व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ राइट ब्राउन विकेट है। अब राइट ओवर विकेट से आएंगे, ऋतिक गेंदबाजी पर है, इलेक्शन के बहुत बार गेंद पैरों से गेंद को रोका नहीं जाता तो गेंद निकल जाती बॉडी लाइन के करीब। की गेंद थी, अंदर के करीब आई थी, बैकफुट पर गए, गेंद को हल्का से खेला, गेंद कवर रीजन पर जाती भी एक रन पूरा करते हुए निनाद, और एक रन के साथ निनाद पहुंचे 5 रनों पर, टीम को पहुंचाया 84 रनों पर। खेळाडू अर्थात डीएम कोटे धावत झाले, त्यानंतर गौतम वाघेल्यासारखा एक मोठा खेळाडू तोही बाद केला, याचा अर्थ ऋतिक रॉटरचं मागचा षटक अगदी नाट्यमय होत संपले। 10 षटकांचा खेळ अर्थात अर्धा बोलला पार झाला, 84 धावा धावफलकावरती आहेत, अजून 84 धावा झाल्या तर कदाचित 168 धावा होऊ शकतील या सामन्यामध्ये। सध्या 2 असे फलंदाज मैदानावरती दाखल झाले, निनाद कदम नो डाऊट लिस्ट एची मॅचेस भरपूर ज्याने खेळल्यात तो खेळाडू, दुसऱ्या बाजूला सनील एक चांगली इनिंग आपण पाहिली होती, जसं उल्लेख करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला खेळ दाखवून दिला होता दोन्ही खेळाडूंनी, रोहित मिलगे आणि त्यानंतर डीएम कोटियन यांनी। त्यानंतर दोन्ही सलामीचे गोलंदाजांनी माघारी ठरल्यात, आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी 2 नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले। एका बाजूला एक क्लास आहे, तंत्र आहे, चांगले तंत्र, चांगलं टेक्निक असलेले निनाद कदम आहे, आणि दुसऱ्या बाजूला मोक्या क्षणी धावा करण्यामागे हात कोणी माहीर सनी आहे। सनील आणि दुसऱ्या बाजूला थोडासा वेळ मिळाला होता, पाणी मध्ये मैदानावरती गेला होता, त्याच्यामुळे त्यांच्या टीमने देखील केले। स्कोर बैटर मैदान पर दाखिल हुए हैं, अंपायर से गार्ड लेकर सज्ज होते हुए खेलने के लिए। इसको 3 विकेट के नुकसान पर, जहां पर रोहित आउट होने के बाद कोटियन का विकेट गिरा है, वहां से ये मैच पलटवार होता हुआ नजर आएगा क्या? अच्छी खेली, ड्राइव किया, वाइट इस लॉन्ग ऑन पर जब गेंद को फील्ड किया जाएगा, 2 रन पूरे कर जाएंगे।
सनी निबाठक नायका का सनी है स्ट्राइक पर। नायका परिषद का ये खिलाड़ी स्ट्राइक पर है। स्कोर 87। पुरस्कार की बात की जाए तो 166 दिखा रहा है, मगर गेंदबाजी में बैकअप होगा तो फिर वो रन संख्या को रुकाया जाएगा। एक अच्छा मुकाबला हमें देखने को मिल जाएगा। हल्का से खेला है, गेंद कवर रिजन पर जाती हुई। स्कोर 86 रनों पर जाता हुआ, 88 रनों पर जाता हुआ 3 विकेट के नुकसान पर। 11वां ओवर चलता हुआ। अभिषेक गेंदबाजी पर है। ऑफ पर गेंद थी, अंदर के करीब आई थी, हल्के से खेला पॉइंट रीजन पर। जब तक साहिल उसको फील करते। फिर अंदर के करीब आई हुई गेंद को डिफेंस किया, गेंद विकेट के पास बनाती हुई। ओवर नंबर 11 का खेल समाप्त होता हुआ। स्कोर की बात की जाए तो 88 रन बने हैं। अब यहाँ पर बात की जाए तो जो स्कोर 160 पर जाता हुआ, क्योंकि जितनी गेंदें डॉट आएगी वहां से वो एवरेज कम किया जाएगा, मगर आने वाली 3-4 ओवर में ये साझेदारी बनेगी तो हमें 180-190 रन का टारगेट के इस मैदान पर देखने को मिल जाएगा। जसं तुम्ही उल्लेख केला होता भाई, जिस तरह से आपने जिक्र किया था, यहाँ से एक साझेदारी पनपणी चाहिए. पहिल्या 6 षटकाचा खेळ पाहिला. 6 षटकाच्या सामन्यामध्ये जर पाहिलं 10च्या म्हणजे 9च्या वरती बरोबर करण रणडेट आपण पाहिला होता. सध्या करण रणडेट तो खाली आलाय. त्याला कारण आहे डीएम कोटी यांची ती विकेट, गौतम वाघेलाची ती विकेट, या 2 विकेट जसे गेले ना तसा जो करण रणडेट आहे ना थोडासा खाली आलाय. 8च्या आसपास आलाय. तो पहिल्या 4 षटकामध्ये 11 वरती होता, 5 षटकामध्ये 10 वरती होता, 6 षटकामध्ये 9च्या आसपास होता. आणि तो आता सध्या जर पाहिलं तर आता करण रणडेटने पुढे गेले तर 160 160 धावा कदाचित उभारू शकेल हा संघ. धावा दाफलकावरती येते 88 88 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पॅव्हलियन एंड से गेंदबाजी केली साहिल. पॅव्हलियन एंड करणं गोलंदाजीसाठी सज्ज होताना साहिल. स्ट्रायकर एंडला सनील बोकाळे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न फील्ड केले गेले. आवश्यकता नव्हती. जिथे रन येत नहीं है भाई, भले से रन नहीं आ रहे, आप इस तरह से रन दोगे तो परेशानी होगी. अशा धावा जर तुम्ही गेल्या तर नक्कीच अडचणी तुम्ही येणार. कारण ज्यावेळेला नवीन फलंदाज 2 मैदानावरती आहेत, अजून त्याची पायांची हालचाल होत नाही किंवा अशा पद्धतीने धावा येत नाही, त्यावेळेला तुम्ही या एक धावा इझिली जर तुम्ही घेत राहिल्या तर मात्र त्याचा फायदा कदाचित मिलियन पॉइंट्स या संघाला होऊ शकेल. जिस तरह से बल्लेबाजी अब तक हुई है, निनाद काफी तजुर्बा भी है, काफी काबिलियत भी है. एक तरफ निनाद आहे, एका बाजूला निनाद कदम आहे, त्यांना फार वरच्या दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर आहे, एक यंगस्टर साहिल आपल्या कलमगावचा खेळाडू आहे. आणि त्याच्या समोर निनाद. धावा दाफलकावरती येते 89 89 धावा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर ड्राईव्ह केला वाईड स्ट्रॉंग आपला. टायमिंग सरले पण सुंदर षटक. तोपर्यंत पोहोचले होते. फिल्डिंग चांगली झाली आपल्या टीमसाठी. बहुमूल्य अशा 2 धावा रोखल्यात. अखेरच्या कोण्यातनं चेंडूला हाताने गेलं होतं.
थोडंसं पणपूर होती आणि ड्राईव्ह केलं, टायमिंग साधलं होतं. लॉंग ऑफला शेवटच्या क्षणी पायाच्या साह्यानं रोखण्याचा प्रयत्न धवलने केलाय. स्कोर दाखवतोय तो 91 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने घेता स्वतः गोलंदाज जातोय साहिल. एक धाव ज्यावेळेला बाउंड्रीज येत नाही, चौकार येत नाही, त्यावेळेला सिंगल डबलनं देखील स्कोरबोर्डला चालू ठेवणं आवश्यक आहे आणि तेच काम निनाद कदम करतोय. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 92 धावा धावफलकावरती. 12व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 12 ओव्हर इन प्रोग्रेस. स्वीप केले. आता स्वीप पहिल्यांदा थोडीशी दिशा भरकटली, साहिलची थोडीशी दिशा भरकटली आणि बिल्कुल जैसे हमारे जय कहते हैं दिशा से भटके तो मिलेंगे फटके, आणि दिशा से भटके थे आणि त्या चेंडूला स्वीप केले. चेंडू झाला सरला बरोबर फायनल डिव्हिजन मध्ये हा चौकार येतो. या चेंडूला बघा पुन्हा एकदा विचार कोणाचा धरून केला होता, पण स्वीपचा फटका आणि चेंडू बघा स्क्वेअर मधून हा चेंडू सीमारेषेच्या पार चौकार. चौकारला धावला येतो 96 46 धावा धावफलकावरती. 11.5 षटकांचा खेळ. टर्न झाला, पडला, थोडस टर्न ही झालाय, उचले देखील मिळाली. एक खराब चेंडू. साहिल ते सांगतात की एक त्या खराब चेंडू हाताला जो थोडासा नेक्स्ट वरती होता त्याच्यावरती चौकार. हा चेंडू बघा पडला आणि हा टर्न झालाय, वळलाय, जो लेफ्ट आर्मरचा जो नैसर्गिक अँगल असतो त्याच्यावरती. 12 षटकाचा खेळ संपलाय आणि 12 षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येत्या 96 96 धावा. 8च्या सरासरीनं सध्या धावफलक पुढे चालय. निनाद कदम बॅटिंग करतात 9 वरती, साहिल बॅटिंग करतात 8 वरती. संघाची धावसंख्या 96. 96 रन बने हैं. अब निनाद एक तरफ है तो एक तरफ सनी, और ये बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों के द्वारा परखनी भी चाहिए. 12 ओवर का खेल समाप्त हुआ है और 3-4 ओवर ये दोनों बल्लेबाज सेट होकर अपनी बल्लेबाजी के जलवे बिखरेंगे. तो यहाँ पर मैच बनाने का एक बेहतरीन टारगेट स्कोर जो देने का विशाल मंच है वो टारगेट यहाँ पर सेट करती हुई नजर आएगी टीम. इलेवन बॉयज बल्लेबाजी पर है. धवल आए थे गेंदबाजी पर. एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचता हुआ 97 रनों पर. धवल गेंदबाजी पर है. बैकफुट पर कैच किया है गेंद को गलीसन ठटमान स्टेशन पर जाती हुई. एक रन के साथ आप देखिए जानते हैं कि एक रन के साथ हम 3-4 ओवर रुककर बल्लेबाजी होगी, सिंगल डबल पे रोटेट किया जाएगा तो टीम की रन संख्या भी बनेगी, हमारी साझेदारी जुड़ती हुई नजर आएगी. और उसके बाद आने वाले स्लॉक ओवर में हम बल्लेबाजी के जलवे बिखर जाएंगे. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद कैप में जा रही है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं. बेहतरीन फील्डिंग हुई है वहां पर, मगर 2 रन रोकने में नाकाम हो जाएंगे अब खिलाड़ी. ये 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 100 अप. 100 रन बने हैं टीम के 11 बॉयज. निनाद एक तरफ से अपनी टीम को आगे बढ़ाते हुए 11 गेंदों का सामना किया, 12 रनों पर खेल रहे हैं. फ्लाइट डिलीवरी ड्राइव किया, गेंद कवर पर एक हाथों से रोका है गेंद को. देखिए पहले आउट साइड चले गए थे क्या वहां पर रोकी जाएगी गेंद, मगर गेंद को हाथ तो डालकर रोका गया. 1 रन के साथ स्कोर 101 रनों पर जाता हुआ. धवल गेंदबाजी कर रहे, एक सफलता मिलने के बाद इरादे पक्ष होते हुए नजर आएंगे. अच्छी के आगे गेंद लेती हुई ट्रिपा गेंद के बाद पीछे आकर खेलने का प्रयत्न, मगर गेंद थोड़ी सी रफ्तार आती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में. वहीं वहां पर है सनी 9 रनों पर खेले, एक चौके की मदद से एक बेहतरीन करकरा चौका हमने देखा था. पर गेंद कट कर दिया, गेंद पॉइंट रीजन पर गई है. जब गेंद को फील किया जाएगा डीप का खिलाड़ी
ओवर नंबर 13 का खेल समाप्त हो जाएगा। 13 ओवर का खेल समाप्त, 102 रन बने 3 विकेट के नुकसान पर। सनी की बात की जाए तो 9 गेंदों का सामना किया, 10 रनों पर खेल रहे हैं। निनाद की बात की जाए तो 12 गेंदों में 13 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। अब आने वाली ओवरों में क्या विचार मंच होगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा। अगर सिंगल डबल से जब अच्छी गेंद है तो उसका सम्मान कर रहे हैं, पूरी गेंद को अपमान दे रहे हैं, ये करना होगा। एक साझेदारी को बनाना होगा दोनों बल्लेबाजों को, एक तरफ निनाद और एक तरफ है साहिल। क्या होगा क्या नहीं, आगे की आवाज सुनते हैं तुकाराम सर जी के द्वारा। 13 षटकाचा खेळ संपला आणि 13 षटकाचा खेळ संपताना धावा धावलकावरती 102 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जे 2 विकेट लवकर गमावले ते मध्ये डीएम कोटियन आणि दुसऱ्या बाजूला दुसरा विकेट गमावल्यानंतर गौतमचा विकेट गमावल्यानंतर आता ही एक थोडीशी भागीदारी, छोटी भागीदारी आता निनाद कदम आणि सनील मोकाळे या 2 खेळाडूंच्या दरम्यान भागीदारी रचली जात असताना जरा वेळ महत्वाचा, टाइम महत्वाचा आहे. तर आता घड्याळात जर आपण बघितले तर टाइम बघा 4:10 झाल्यात. एक या इनिंगची 7 षटकं बाकी आहेत आणि दुसरी इनिंग बाकी आहे. हिवाळ्यातील दिवस आहेत, लवकर काळोख होतं, त्याच्यामुळे अंधार तुम्हाला पडू शकतो, काळोख तुम्हाला होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. पॅव्हिलियन एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतील विनोद बंडा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. आतापर्यंत जर आपण बघितलं तर रोहित मेळगे 13 धावा करून बाद झाल्या. डीएम कोटियन यांची आक्रमक 30 चेंडूवरती 47 धावांची खेळी. गौतमची 12 चेंडूमध्ये 10 धावा पहिल्या. त्यानंतर निनाद कदम आणि सनील बोकाळे ही जोडी मैदानावरती आहेत. 13 षटकांचा खेळ संपलाय. 13 षटकानंतर 100च्या वर धावफलक सध्या आपण जपातोय. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळले, फील्ड करतील धवल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. बॅटिंग लाईन भरपूर डीप वरती आहे 11 बॉईज यांची, त्याच्यामुळे आता 7 षटकांचा खेळ उरलाय. प्रेडिक्ट काय करतात किंवा कशा पद्धतीने आता पुढची व्यूहरचना योजना आखतात, स्ट्रॅटेजी आखतात, डावपेच काय असणार आहे. 7 षटकामध्ये 50 करायचे आहेत, 60 करायचे आहेत, 70 करायचे आहेत. यावर्षी चर्चा नक्कीच मैदानावरती देखील झाली, मैदानाच्या बाहेर देखील चर्चा होते. तितकीच चर्चा SW क्रिकेट कोचिंग सेंटर ते देखील करतात. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलं गेलं. या चेंडूला विनोद बंडा यांची सुंदर गोलंदाजी. 3 डावखुऱ्या गोलंदाजाचा आतापर्यंत वापर टीमने केला. विनोद बंडा, साहिल, त्याच्यानंतर धवलचा गोलंदाजीचा वापर चांगल्या पद्धतीने केला. मध्ये ऋतिक राठोड यांचं एक ते इव्हेंट पूल षटक संपलं होतं, ज्याच्यावरती एक धावबाद, एक त्रिफळाची बाद. मनगटच्या सायनं थोडंसं रिक्सवर पाहिलं, बोलवलं चेंडूला. शॉर्ट फाईन एकदा क्षेत्ररक्षक जातील. नंतर अभिषेक पांडे. डावखुऱ्या गोलंदाजाचा वापर भरपूर केलाय, खास करून SW क्रिकेट कोचिंग सेंटरच्या टीमनं दोन्ही एंडकडनं डावखुऱ्या गोलंदाजाचा वापर केला गेला. धावा धावफलकावरती 104, 104 धावा धावफलकावरती आहेत. मोठा पक्का खेळायचा प्रयत्न जरूर होता. टो ऑफ द बॅट लागला. चेहऱ्यावरती निराशा दिसून येते किंवा फ्लॅटेड डिलिव्हरी होती. समोर खेळायचं होतं हे चेंडूला. टो ऑफ द बॅटच्या अगदी टोकाला हा तो चेंडू लागला गेला होता. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. पहिल्या 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 3 धावा, 3 सिंगल या षटकामध्ये खर्च करतायत विनोद बंडा. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय. चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. बॉलच्या मेरिटवरती खेळणं आवश्यक आहे आणि तेच आतापर्यंत निनाद कदम आणि साहिल वकाळे या दोघांनी दाखवून दिलेत. हालाकी दोघांच्या येण्यावरती एक एक चौकार जरूर आहे. त्याच्यानंतर सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जातंय. 14व्या षटकातील शेवटचा चेंडू धावा धावफलकावरती 106, 106 अगेन्स्ट द टर्न. अगदी टर्नच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पडला बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. 14 षटकाचा खेळ संपलाय आणि 14 षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 106. 14 ओव्हर का खेळ समाप्त होतोय. स्कोर 106 रन, 3 विकेट के नुकसान पे. या निनाद कदम खेल रहे 15 पे और सनील बल्लेबाजी कर रहे 12 पे. स्कोर 106, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 14 ओवर.
बेहतरीन शॉट है, गैप में जाएगी, देखना कहां पर का निर्णय, गेंद सीमा के बाहर, 6 रन। पहली गेंद शॉट ही और उसको पुल ऑन पावरफुल कर दिया यहां पर निनाद ने, और गेंद को भेज दिया सीमा रेखा बाहर। स्कोर अब 112। देखिए बेहतरीन फटपुट पर आए और गेंद को खेल दिया था ऑन साइड पर। अब एक ही रन, स्कोर 159 दिखा रहा है। डबल की अगली गेंद, ओह बेहतरीन गेंद, ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन पर जा रही है। अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंद, टप ऑफ स्टंप पर गेंद दी, बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे वहां पर सनी, मगर नाकाम होते हुए नजर आए। एक ही गेंद, बेहतरीन शॉट है, शॉट गेंद बैकफुट पर गेंद हवा में थी। धवल गेंदबाजी पर है, सोलंकी के नाम चर्चित में रहा, उसे तालुका आगे अंदर। वो ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को उछाल मिलती हुई कट करना चाहते थे वहां पर निनात्मक गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ, गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर छुपती हुई, डॉट बॉल। देखिए आप रिप्ले देख सकते हैं, ऑफ स्टंप पर गेंद थी। अगली गेंद धवल फेंकने के तैयार, स्वीप किया है, गैप में गेंद है, मगर खिलाड़ी जब तक गेंद को फील कर पाएंगे एक रन आसान से पूरा कर जाएंगे दोनों बैटर। ओवर नंबर 15 का खेल समाप्त होता हुआ इसको जाकर पहुंचा है टीम का, बात की जाए तो 11 बॉयज 115 रनों पर 3 विकेट के नुकसान पर 15 ओवर का खेल समाप्त। निनाद सर बात की जाए तो 19 गेंदों का सामना किया, 23 रनों पर कह रहे हैं। सनी की बात की जाए तो 14 गेंदों का सामना किया है, 13 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। आने वाली कुछ ही 3-4 ओवरों का खेल है, मगर वहां पर एक और साझेदारी बनेगी, स्लॉक ओवर में बल्लेबाज अपना घेर खोलेंगे तो एक टारगेट हमें अच्छा देखने को मिल जाएगा। टार्गेट तर बघायला मिळणार आहे, कारण 15 षटकाचा खेळ संपला. 115 धावा धापालकावरती आहेत. मॅनहॅटन चार्ट अर्थात ज्या प्रत्येक ओव्हरमध्ये कशा पद्धतीने धावा केल्यात. सुरुवातीला मोठमोठे टॉवर्स उभारले गेले, पहिल्या षटकापासून धावा उभारल्या गेल्या होत्या, मध्ये ते विकेट आले. एक 7व्या षटकामध्ये पहिला विकेट आला आणि त्यानंतर 10व्या षटकामध्ये 2 विकेट आले. त्यानंतर छोटेसे टॉवर कमी झाले, पण मागच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा वेग पकडण्याचा प्रयत्न टीमने केलाय. 15 षटकं संपल्यात, धावा धापालकावरती 115 धावा धापालकावरती आहेत. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वर गेलाय, क्षेत्ररक्षक थोडस दूरवरती. हो, थोडस लेझी धावले, इझी धावले, किंवा काय विनोद बंडा तर प्रयत्न करू शकले असते का, हाही प्रश्न मनामध्ये आहेत. बिल्कुल जैसे हम सोच रहे हैं ना कि क्या विनोद बंडा जो गेंदबाज है वो प्रयास कर सकते हैं क्या नाही. हे बघा, अगेन्स्ट द टर्न खेळला होता, टर्नच्या विरुद्ध खेळला, टॉप एट लागला होता, कव्हरला कव्हरला क्षेत्ररक्षक होते धवल सोलंकी, अक्षरशः धावत धावत आले आणि विनोद बंडाच्याच बाजूला होते. क्या शायद वो प्रयास कर सकते थे या नहीं, ये भी थोड़ी सी जहन में होगी बात. पण या सगळ्या गोष्टी घडत असतात क्रिकेटमध्ये. ग्रीन बोल्ड, उजवी यष्टी उद्ध्वस्त, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, लाईनला मिस केलं. उजव्या यष्टीवरती चेंडू जाऊन आदळलाय आणि सनील बोकाळे डिपार्ट्स, अर्थात 13 धावांची खेळी साकारून सनी परतोय माघारी. पॅव्हलियनच्या दिशेने यावं लागतंय. पार्टनरशिपचा उल्लेख केला होता, जसं तुम्ही तसं पार्टनरशिप एक वाटत होतं, बनत होतं, आणि पार्टनरशिपला तोडण्याचं काम विनोद बंडा यांनी केले. सनीलनं 13 धावा केल्या, 15 चेंडूमध्ये 13 धावा, आला की एक चौकार जरूर आला होता. त्यानंतर तितके आश्वासक फलंदाजी कदाचित करू शकले नाहीयेत आणि हा चौथा विकेट 11 बॉईजनं गमावलाय 116 या धावांवरती. बाद कशा पद्धतीने झाले बघा, रिप्ले बघा. फ्लॅटेड दिली होती, अगदी उंची दिली होती चेंडूला, आणि खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न आणि चेंडू मिस झाला. यष्टांवरती चेंडू आदळलाय, चौथा गडी बाद. चौथा गडी बाद होतोय. 15.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय.
न्यू बॅट्समन मकरंद पाटील आणि याचा खेळाडू आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट दोन्ही चांगल्या पद्धतीने आपलं नाव त्यानं केलेलं आहे. तो खेळाडू दुसऱ्यासमोर अनुभव भरपूर आहे. विनोद पंडाजवळ लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे तोच अनुभव सध्या दर्शवत असताना या सामन्यामध्ये हे शेवटचं षटक आहे त्यांचं वैयक्तिक शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 3 षटक आणि 2 चेंडू हाताळताना 20 धावा त्याने खर्च केल्या. त्यांनी एक विकेट जो मागचा सनी यांचा विकेट प्राप्त केला. त्याच्या अगोदर कदाचित DM कोटेन ज्यावेळेला बॅटिंग करतो त्यावेळेला त्यांना रोखण्याचं काम थांबवण्याचं काम विनोद बंडा यांनी केलं होतं. त्याच्यामुळे एक इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत त्यांनी हाताळला आहे. 116 116 धावा मकरंद ऑन स्ट्राईक. फॉरवर्ड डिफेन्स धाव घेऊ नको देऊ धाव घ्यावी की न घ्यावी या थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये होते. शेवटला चांगला कॉल निनादनं दिला की बाबा थांबा वेट 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 थोडंसं थांबा कारण ज्या वेगानं कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडप घेऊन आला होता ते पाहता योग्य वेळेला योग्य कॉलिंग करणं आवश्यक आहे. आवाज देणं आवश्यक आहे. नोचा लाऊड कॉल असणं आवश्यक आहे आणि तोच कॉल दिला गेला. खाली राहिला ती खेळपट्टी होती तिथेही चेंडू खाली राहत होता. या खेळपट्टीवर आलं या खेळपट्टी देखील थोडासा खाली राहतोय. हा जो खालीवर वाला खेळ आहे ना त्याच्यामध्ये आपला जीव खालीवर होतो. जो ऊपर नीचे हो रहा है ना गेंद इसमें अपनी सांसें भी भैया ऊपर नीचे होती है. जब ऐसी कोई गेंद आती है ना तो सांसें कभी ऊपर चलती है कभी सांसें नीचे चलती है और कभी तो सांसें गले में अटकती. 116 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर याच करता विनोद बंड्यांचा उल्लेख आम्ही का केला होता की त्यानं कंट्रोल केले अगदी शेवटचा बॉल आहे 16व्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 16 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 4 गडी बाद 117. निनाद 24 रनों पर खेल रहे 117 रन 4 विकेट के नुकसान पर 16 ओवर का खेल समाप्त हुआ है. विनोद बंडा की बात की जाए तो बहुत बड़ा अनुभव था. बेहतरीन वो कैच के लिए थोड़ा सा प्रयास करना मांगता था मगर दूसरी गेंद पर ही उन्होंने वहां पर जवाब दिखाया कि गेंदबाजी में कैसी गेंदबाजी थोड़ी सी गलतियां हुई थी. धवल आए थे वहां पर मगर नाकाम होते हुए नजर आए थे. थोड़ी सी हाथ पर गेंद लगी थी. स्ट्राइक पर है. लॉन्ग स्ट्राइक पर बात की जाए तो अब निनाद है. पहली 6-7 ओवर की बात की जाए तो 6 ओवरों की बात में 50 के ऊपर की रन संख्या को जोड़ा था. उसके बाद जो अब पिछले 10 ओवरों में कुछ बात की जाए तो सिर्फ 60 से 65 रन जोड़ पाई टीम. अब वहां पर जिधर जोड़ना था वहां पर रन संख्या में ब्रेक लगा है. पहले ओवर की बात की जाए तो बेहतरीन लाइन हमें देखने को मिली थी जो आतिशबाजी बल्लेबाजों से हुई थी. उसके बाद क्राम विकेट गिरा वो 7वीं ओवर में. उसके बाद तो थोड़ा सा धीमी बल्लेबाजी बैकअप किया गेंदबाजों ने. अभिषेक गेंदबाजी पर है और बेहतरीन जॉन है. गेंद जाएगी फाइनल एक बाउंड्री के बाहर. लेग स्टंप पर गेंद थी और गेंद को सिर्फ दिशा दी और गेंद जाएगी सीमारे का बाहर. 4 रनों के लिए फरार. अभिषेक की पहली गेंद थोड़ी सी खराब थी जितनी देखी है मैंने कहा ना. अब यहाँ पर रिप्ले देख सकते हैं. अब इफ्तियार के गेंदबाज से लेग स्टंप पर गेंद घुटना टेकाया था और गेंद को सीधा फाइन लेग दिखाते हुए बल्लेबाज और वहां पर एक रन बहुत कीमती है उसमें ये चौका भी देखिए शामिल होता हुआ. स्कोर 121 रनों पर जाता हुआ. मकरान वाडिल मकरान स्ट्राइक पर है जिन्होंने बेहतरीन घुटने को टेका कर गेंद को दिशा देकर फाइन लेग पर खेला था. गैप बहुत बड़ा था क्योंकि वहां पर 30 सर्कल के अंदर खिलाड़ी तैनात है. अभिषेक की अगली गेंद
बेहतरीन गेंद बैकफुट पर जाकर गेंद को कट कर दिया। गेंद धरबान पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, क्योंकि कैच विन द मैचेस कहा गया, एक एक गेंद इवेंट के बराबर, एक एक रन आपकी इवेंट के बराबर है। तो कोशिश करनी होगी एक एक रन को रुकाने की भी, और उसके बाद कैच विन द मैचेस कहा गया है। अभिषेक की अगली गेंद निनाद खेलने के तैयार हो जाएंगे। बैकफुट पर गए, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। देखिए थोड़ी सी आगे गेंद थी, वहां पर खिलाड़ी जानते थे, इसलिए वन बाउंस करके अपने कदमों को रुकाया और उसको एक रन में तब्दील कर दिया दोनों बैटर ने। एक रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 123 रनों पर। लॉन्ग ऑफ पर खेला गेंद हवा में, मगर खिलाड़ी ने देखा परखा उस गेंद पर, थोड़ी से रुक गए, अपने पैरों पर ब्रेक लगाया और गेंद ने भी थोड़ा सा मोड़ लिया था, मगर हाथ डालकर उस गेंद को रोका। अभिषेक भी हंस रहे हैं, चेहरे पर मुस्कान है, क्योंकि ये गेंद बेहतरीन मोड़ लेकर आई थी टप्पा गिरने के बाद। अब स्वीप किया है, गैप में गेंद है, मगर खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड कर पाएंगे। अच्छी फील्डिंग है वहां पर दोनों खिलाड़ियों के बीच, कॉलिंग भी अच्छी थी और गेंद को रोका था। एक रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 125 रनों पर। खान अब पहुंचे हैं 7 रनों पर, निनाद खेल रहे हैं 26 रनों पर। बैकफुट पर गया, गेंद को कट किया पॉइंट की दिशा में, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। 30 सर्कल के अंदर एक रन के साथ ओवर नंबर 17 का खेल समाप्त होता हुआ। 11 बॉयज है, 126 पर 4 विकेट गवा चुकी है। 17 ओवर का खेल समाप्त होता हुआ। डीबीएन लाइव पे तमाम जनता हमें सुन रही है, देख रही हो, तमाम जनताओं के लिए निनाद खेल रहे हैं 26 रनों पर, 22 गेंदों का सामना किया है। मकरन खेल रहे हैं 8 गेंदों का सामना किया, 8 रनों पर। अब आने वाली कुछ ही ओवर का खेल है, मगर वहां पर एक साझेदारी बनी है। अब बल्लेबाजों को अपना टॉप गियर डालना होगा, क्योंकि आपने फर्स्ट गियर में, सेकंड गियर में बल्लेबाजी की, टॉप गियर अब डालना होगा, क्योंकि आपको दिल्ली यहाँ से रफ्तार निकलना होगा। तो आप घेर डाल के ही अब फास्ट रफ्तार में निकल जाएंगे, तो आपकी बल्लेबाजी एक रंग लेकर आएगी, एक टारगेट होगा, आपके गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या खड़ी हो जाएगी। मगर देखना होगा क्या नहीं इस मैदान के अंदर। वहां पर बात की जाए तो दोनों बल्लेबाज एक सेट होते हुए नजर आ रहे हैं, मगर धीरे धीरे एक एक रन के साथ अपनी टीम को पार लगा पाएंगे, ये देखने वाली बात होगी। 126 रन 4 विकेट के नुकसान पर। 126 126 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जसा उल्लेख केला होता की पहिल्यांदाच प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता 170 180 आणि सध्या प्रोजेक्टेड स्कोर येतोय 149, अर्थात 150च्या आसपास स्कोरबोर्ड ज्या रिवाईज झाल्यात ना, रिड्यूस झाल्यात 25-30 रन. त्याला कारण होतं मधल्या काही षटकामध्ये केलेला तो अगदी अप्रतिम मारा, आणि ते कारण होतं त्याच्यामुळे धावा तितक्या येत नाहीयेत. मुबासीरचा पहिला हो, ज्या खेळासाठी मकरन पाटील ओळखले जातात. चेंडू आहे तिथे आतमध्ये. काय फटका खेळ आहे बघा. जागा बनवली मकरन पाटीलला माहिती आहे भाई, जगा मिळती नाही, जगा बनानी पडते. थोडीशी जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. अर्थात एक उत्तुंग असा फटका खेळ आहे. 1-3 थ्रू. आता पुढ्यातला चेंडू होता, चेंडू गॅपमध्ये खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. साहिल जोपर्यंत येतील फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या चेंडूवरती मुबासिर यांच्या षटकार ठोकला होता मकरन पाटील यांनी. त्यानंतर स्ट्राईकला रोटेट करतोय. त्यांना माहिती आता जास्त काही चेंडूचा खेळ राहिला नाहीयेत. हाणामारीची षटकं जी आहेत अगदी स्लॉग ओव्हर सुरू झाल्यात, त्याच्यामुळे हाथ खोलने होंगे, बल्ला घुमाना होगा. अगर गेंद घूम जाती है तो ठीक है, लेकिन बल्ला तो भाई घुमाना होगा. दोनों तरफ पलटी आता दोन्ही बाजूनच तीच कहाणी आहे. स्विच हिटचा चौकार. एक तरफ मकरन आहे, दुसऱ्या तरफ निनाद आहे. एका बाजूला मकरन, दुसऱ्या बाजूला निनाद कदम, आणि निनाद कदम यांच्या बॅटमधला स्विच हिट केलेला, स्विच हिटचा रिव्हर्स हिटचा देखणा असा चौकार. मुबासिरचा चेंडू होता, क्रीजच्या कोण्यातनं चेंडू हाताळला गेला होता बघा. परफेक्ट पोझिशन मध्ये आले, स्विच केलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवले ते सीमारेषा पार. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चौकार. या चौकारानं धावफलक धावून पोहोचल्या 137.
137 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आलेला हा चौकार. थोडं 2 साऊंड आले त्याच्यामुळे पंच तेही दोन्ही गोष्टी पाहतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता लागला थोडा पायावरती आदळला कारण 2 साऊंड 2 आवाज ऐकू आले होते. 138 138 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 6141 हे षटकाला सुरू झाली. 6141. काय चकमा दिलाय भाई. मकरन भाई खेल नहीं है, गेंदबाज के साथ खिलवाड़ कर रहे हैं भाई. ऐसा खेलता कौन है, इस तरह से खेल रहे हैं मकरन. पहिला चकमा दिला, पहिला जागा बनवली, लेग स्टंपच्या बाहेर आले. जसं गोलंदाजाने लेग स्टंप त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न केला तसं थोडेसे बाजूला दिले. बघा काय घडलं होतं. मुबासिर बघा पहिला जागा बनवली, त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जातोय, हल्लूच बाजूला झाले. भाई फॉलो करने की कोशिश, मुबासिर ने फॉलो करने की कोशिश की मकरन भाई को, मकरन थोड़े से बाजू में हट गए. मोठं षटक आहे, मोठं षटक आहे, हे मोठं षटक आहे. याला अजून मोठं केलं जात आहे. अजून एक, हालांकि मिडल ऑफ द बॅट नव्हता झाला, बॅटच्या मधोमध लागला नाही आहे फटका, तरी तो गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार ही ताकद आहे मकरन पाटील यांची, ही स्ट्रेंथ आहे, ही स्ट्रेंथ आहे. बघा हा चेंडू बघा मुबासिर यांचा, हा फटका खेळला होता ऑन साईडला, गेला ऑफ साईडला, पण तो बॅट फ्लो होता, बॅट स्विंग होती आणि त्या बॅट स्विंग मुळे मिस हिट झालेला चेंडू देखील लॉंग ऑफच्या डोक्यावरनं गेलाय. षटकार 149. आत्ताच प्रोजेक्टचा स्कोर दाखवला होता 149, तिथपर्यंत पोहोचल्यात. अकोटप्याचा चेंडू होता, फटका खेळलाय समोर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक होते, वेगवान चेंडू हाताला गेलेला, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला झेल टिपलाय. एक छोटा कॅमिओ, छोटी इनिंग, 12 चेंडू मध्ये 21 धावांची इम्पॅक्टफुल इनिंग समाप्त झाली आहे मकरन पाटील यांची. पण त्यामुळे काय झाले, 18 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 149 149 आणि पुन्हा एकदा स्कोर तोच दिसतोय 170 175. मकरन पाटील बघा 2 षटकार 1 चौकार 175च्या स्ट्राईक रेटनं 12 चेंडू मध्ये केल्यात. 21 धावा, छोटीशी इनिंग, इम्पॅक्टफुल इनिंग, छोटासा कॅमिओ खेळलाय आणि ते कशा पद्धतीने बाद झाले. आखोटप्याचा चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न डिपेक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक होते, त्याने टिपलाय झेल. 18 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 149. न्यू बैटर मैदान पर शोहेल गए हैं. देखिए मकरान की ये पारी को आप देख सकते हैं, पहली गेंद को कौन से अंदाज में शूट किया था और गेंद फाइनली का बाउंड्री दिशा दिखाई थी, और उसके बाद अब दोनों खराखरा रहा, एक एक के बाद एक सिक्सर हमें देखने को मिला था और 12 गेंदों में 21 रनों की वो पारी खेली है. ये मकरान पाटिल की खासियत पारी थी. छोटी पारी रही मगर दोस्तों यादगार पारी को कोई भी याद करता है, सलाम करता है. वो यादगार पारी मकरान को याद भी रहेगी कि कौन से अंदाज में मैंने बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था. आराध्य ने कैच को अंजाम दिया है. निराद अभी तक है. शोहेल आए बैट का एज लगा है, फाइन लेग पर गेंद ट्रैवल हुई थी आउटसाइड. और देखिए अब शिखा नसर जी इस टूर्नामेंट के करता धरता, उनके पास एक पहली गेंद 19वां ओवर चालू है. फ्री क्रॉस बैट खेलना चाहते थे मगर गेंद अब बल्ले का संबंध नहीं कर पाए. अब अभिषेक अपनी टीम के लिए बैकअप करते हुए नजर आ रहे हैं. स्कोर 149 पर रुका हुआ, 5 विकेट के नुकसान पर. आप क्रॉस खेलने गए, फ्री रफ क्लीन बॉल, यहां पर अभिषेक को सफलता मिलती हुई. बल्लेबाज निनाद का खेली का लगता हुआ विराम, बल्लेबाज बैक टू डगआउट. क्योंकि दोस्तों सुबह का पहला मुकाबला 159 का वो टारगेट था, मगर देखिए मकरान की पारी, 2 चौके 1 सिक्सर, 114. निनाद सॉरी माफ करिए, निनाद आउट होकर बॉलिंग रास्ता नाप रहे हैं. 2 चौके 1 सिक्सर और 114 के नेट से बाहर होते हुए स्ट्राइक रेटेड था उनका, और बेहतरीन बल्लेबाजी हमें देखने को मिलती हुई नजर. न्यू बैटर मैदान पर अब दाखिल होंगे. देखिए ऑप्शन पर गेंद थी, क्रॉस खेलने गए, कोई गेंद और बल्ले का संबंध, गेंद विकेट पर मंडलाती हुई.
छठी विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज बैक टू डगआउट जाते हैं। अभिषेक की 2 गेंदें बिंदी थी, उसके बाद निनाद उस गेंद को प्रेशर था, दबाव था, दबाव में ऑफसाइड खेलने गए, मिस टाइम शॉट होता हुआ कोई गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाया और सीधी गेंद विकेट पर मंडलाती हुई नजर आई। अच्छी गेंदबाजी अभिषेक का दौरा। अर्जुन बल्लेबाज मैदान पर दाखिल होंगे। शोएल का साथ निभाना होगा, 9 गेंदों का खेल आना बाकी है। ये 19वां ओवर आपके पास प्रगति पर चलता हुआ स्लॉक ओवर की शुरुआत है। अब धुएंधार बल्लेबाजी होगी अर्जुन और शोएल द्वारा। खेलना चाहते थे, बैट का एक जगह, गेंद थर्ड मैन पर है। चौथी गेंद बिंदी आई है, 2 गेंद बिंदी, विकेट बिंदी गेंद है। अभिषेक बैकअप कर रहे हैं अपने टीम के लिए। लेफ्ट गेंदबाज है और लेफ्टी गेंदबाजों की खासियत होती है ना टप्पा गिरने के बाद गेंद को कटाना। अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन रिजर्व पर जाती हुई। अब शोहेल स्ट्राइक पर आएंगे, खाता खोलना है। इसको जाकर पहुंचता हुआ 150। अब 150 रन पूरे होते हुए टीम के। कुछ ही गेंदों का खेल, मुझे 7 गेंदों का खेल, ये 19वां ओवर आप देख रहे हैं। जो स्कोर खड़े डंडे से आप खेलेंगे तो 160 रन बता रहा है। मगर ये 7 गेंदों पर क्या बल्लेबाज राज करेंगे, गेंदबाज राज करेंगे, करना होगा क्योंकि गेंदबाजों पर हावी हुए थे बल्लेबाज। उसके बाद विकेट आए, उसके बाद फिर गेंदबाजों ने अपना दबदबा मैदान पर कायम रखा, उसके बाद फिर विकेट आए, फिर बल्लेबाजों ने विकेट गंवाने के बाद गेंदबाज अपने गेंदबाजी का जलवा भी करते हुए नजर आ रहे हैं। स्ट्रेट ड्राइव में खेला, वी में कि अपना गेंद लॉन्ग ऑन पर जाके पहुंची हुई, 1 रन जरूर मिल जाएगा। इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचता हुआ 151 फॉर 6 विकेट। 19 ओवर का खेल समाप्त होता हुआ। शोएल की बात की जाए तो 1 गेंदों का सामना किया, 1 रन पर खेल रहे हैं। अर्जुन की बात की जाए 2 गेंदों का सामना किया, 1 रनों पर खेल रहे हैं। ये आखिरी ओवर है और इसमें हमें 100 ओवर में मारामारी का बल्लेबाजी देखने को मिलेगी। गेंदबाज बैकअप करेंगे, गेंदबाज अपने बल्लेबाजों पर हावी होंगे या फिर बल्लेबाज गेंदबाजों पर हावी होंगे। शोएल के पास क्षमता है, ताकत है, इस मैदान पर खेलने का अनुभव भी है। देखना होगा गेंदबाजी कैसी होगी और बल्लेबाजी कैसी होती हुई नजर आएगी। शेवटचं षटक आहे. त्यांनी 2 षटकं आपण पाहिली. एका षटकामध्ये धावा आल्या, मागच्या षटकामध्ये रन आले नाही, विकेट आलाय तो निनाद यांचा. 151 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आहे आणि आजच्या दिवसातील पहिला सामना जो एलिमिनेटर झाला होता त्याच्यामध्ये स्कोर होता 158, 158 धावा. आणि हा मॅच देखील, हा सामना देखील त्याच दिशेने चाललाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ऋतिक राठोड, ज्यानं 2 षटकं हाताळली, 11 धावा खर्च करताना 1 विकेट त्यानं प्राप्त केलाय. सोहेल 1 वरती बॅटिंग करतायत. लांबला खेळला होता आणि समोर पाहिलं तर उपस्थित राहिले आणि त्यांनी टिपला. झेल परतावा लागले ते सोहेलला. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती ऋतिकला लाभलंय या इनिंग मधले दुसरं यश, दुसरा गडी तो बाद करतोय. परतावा लागेल सोहेलला. संजीत चौधरी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अशोक माळी कुठे असतील त्यांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये थोडंसं रोल करा आणि
क्रीज आखून घ्या. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्या, अगदी इझी इझी, थोडासा कॅज्युअल एफर्ट होता, कॅज्युअली घेतलं थोडंसं, स्वतःवरती नाराज देखील असतील. त्यांना माहिती होतं हा झेल व्हायलाच हवा होता, हा झेल सुटणं अपेक्षित होतं त्यांनाही. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, या चेंडूला खेळायचं होतं कव्हरच्या डोक्यावरनं, कव्हरला क्षेत्ररक्षक होते बघा, थोडासा कॅज्युअल एफर्ट आला, ते करता असतं हा झेल होऊ शकला नाहीये. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 153, 153 धावा धापलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉल रिमेनिंग आहेत. आपण पाहतात प्रहार बिग बॅश कप 2025-26 आणि हा क्वालिफाय नंबर 1 चा मॅच आहे. वेगवान चेंडू हाताला गेला होता, बॅटच्या थोड्याशा वरच्या बाजूला होतोय. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो ते. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 154. 154 धावा, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल रिमेनिंग आहेत. 3 चेंडूवरती 3 होतील, 4 होतील, 5 होतील, 6 होतील, 8 होतील की 3 मध्ये 3 होतील. वाईड बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आणि पडला आणि अजून जास्त बाहेर निघाला बघा. सुरुवात झाली अगदी लाईनच्या तिथून आणि अजून बाहेरच्या दिशेला निघून गेलाय. वाईड बॉलचा इशारा. प्लॅन मिस, स्विंग अँड मिस. शेवटचे 2 बॉल आहेत, शेवटचे 2 चेंडू. 155 155 धावा धापलकावरती आहेत. 155 155 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा फटका खेळाय, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटचा बॉल आहे. जहीर भाई ने कहा था भाई पहले मुकाबले में 158 रन बने थे, आता हा पण मॅच त्या दिशेने आहे. 156 लॉस ऑफ 7. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आलाय. डॉट बॉल. 20 षटकांचा खेळ संपलाय आणि 20 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 156. 156 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या 10 षटकामध्ये 84 केल्या आणि नंतरच्या 10 षटकामध्ये 72 धावा आल्या आहेत. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 20 षटकांचा खेळ संपलाय. इनिंग संपले 11 बॉईज संघाची. 156 156 धावा, 157 धावांचं टार्गेट SW क्रिकेट कोचिंग सेंटर समोर ठेवलेले आहेत. दोन्हीकडे ती क्षमता आहे, चांगली गोलंदाजी आहे, चांगली बॅटिंग ऑर्डर देखील आहेत. आपण जर पूर्ण आजचा स्कोर कार्ड जर बघितला तर लक्षात येईल सुरुवात केली ती धमाकेदार DM कोटीन आणि रोहित मेलगे या टीमनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल इनिंग खेळली गेली होती. रोहित बाद झाले, 13 धावांचं योगदान त्यांनी दिलं. त्यानंतर DM कोटीन थोडासा अनलकी ठरले, धावाच्या स्वरूपात बाद झाले. 47 धावांची इनिंग त्यांनी देखील खेळलेत. गौतम वाघेलेची 10 धावांची छोटी इनिंग. त्यानंतर निनादचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन 31 धावांचं. सनी बोकेलेचं रन बॉल 13 धावा. अगदी छोटी इम्पॅक्टफुल पारी मकरंद पाटील यांची 21 धावांची 12 चेंडूमध्ये. त्यानंतर सोहेल 1, अर्जुन 2 आणि संचित चौधरी 3 धावा. एक्स्ट्राच होत्या 15 आणि त्या 15 एक्स्ट्राच्या साहाय्यानं 156 वॅगनवेल पाहिला डीबीएनच्या स्क्रीनवरती लक्षात येईल. करा बिहाइंड द विकेट जास्त रन झाल्यात, जसं थर्ड मॅनला झाल्यात, फाईन लेगला झाल्यात, लॉंग लेगला झाल्यात, स्क्वेअर लेगला झाल्यात. इन फ्रंट ऑफ द विकेट व्ही मध्ये फार कमी धावा आल्यात. 2च असे फटके होते ते व्ही मध्ये खेळल्यात. एक मिड विकेटला सीमारेषा पार, एक लॉंग ऑफला सीमारेषा पार, एक लॉंग ऑफला चौकार. नाही तर बहुतांशी धावा आहेत ना ते बिहाइंड द विकेट जास्त रन झाल्यात. जे वॅगनविल आपल्याला दिसते जे चौकार आणि षटकार. गोलंदाजी पहिली मुबासीरनं सुरुवात केली होती, महागडे ठरले. नंतरच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 37 धावा खर्च करताना 1 विकेट त्याने प्राप्त केला. अभिषेक पांडे अगदी इकॉनॉमिकल स्पेल. 4 षटकामध्ये फक्त 19 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद. त्यानंतर विनोद बंडाचा देखील इकॉनॉमिकल स्पेल होता. 4 षटकामध्ये 1 गडी बाद, 21 धावा खर्च केल्या. उमेश 1 षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या. 2 षटकं साहिलची चांगली 10 धावांची. धवल सोलंकी 4 षटकामध्ये 32 धावा, 1 गडी बाद त्यांनी केला. ऋतिक राठोडची अगदी चांगली गोलंदाजी, टिचूर मारा केला. 3 षटकामध्ये 16 धावा खर्च करताना 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. फॉलोअप विकेट, पहिला विकेट 57 ला चांगली पार्टनरशिप होती. नंतर 2 विकेट लगातार पडले 78 आणि 84, एक पार्टनरशिप झाली. त्यानंतर 116 वरती विकेट, 149 151. 20 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 156 156 157 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. तो कशा पद्धतीने करणार, कारण हा बिग बॅश कप आहे, त्याच्या फायनलमध्ये कोण जाणार, ग्रँड फायनलमध्ये कोण जाणार. 11 बॉईज
की SW क्रिकेट कोचिंग सेंटर ते आपल्याला थोड्याच अवधीमध्ये माहिती पडणार आहे. एक थोडीशी विश्रांती आहे. विश्रांतीनंतर येऊया ज्यावेळेला धावांचा पाठलाग त्याची सुरुवात होईल.